तुषारजी शिंदे सर, सामना सुरू होतोय. गावडी बॉयज या टीमने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली आणि गिरगाव या टीमला इन्व्हाइट केलेलं आहे बॅटिंग करण्यासाठी. तर दोन्ही संघाचे 12 मॅन विनंती असेल. बॅट्समन नेम प्लीज. रमेश आणि संग्राम ही जोडी आहे आणि गोलंदाज या पहिल्या षटकामध्ये करण. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पाठीमागे निघून जातोय. शॉट फाईन लेगला. हा चेंडू फील्ड होईल, त्याच्यावरती मिळते एक धाव. रमेश ऑन स्ट्राईक. गोलंदाज करण या पहिल्या षटकामध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर बीट झालेत. पुन्हा एकदा बाईकच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 2. संग्राम आणि रमेश ही जोडी आहे. चार षटकांचा सामना आहे. प्रत्येक सामना हा 4 षटकांचा असणार आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये आणि वाईड बॉलचा इशारा येतोय. मिळते अवांतर धावान. धावसंख्या नक्कीच 1 पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं बॅटल सुरू आहे या दोन संघांमध्ये. गिरगाव आणि गावडी बॉईज असा सामना सुरू आहे. फुलटॉस चेंडू मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीयेत आणि त्याच्यावरती मिळतील एकूण धावा 2 या चेंडूवरती. धावसंख्या 2 पुढे जाईल. 5. फुल टॉस चेंडू आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पॅडवरती ब्रश होतोय. त्याच्यावरती मिळते एकच धाव. बॅट कट होती. यस. धावसंख्या 1 पुढे जाईल. आपण पाहू शकाल 6 धावा धावफलकावरती आहेत. दोन चेंडू शिल्लक आहेत पंच. आणि यस, फलंदाज झालाय बाद. विकेटचा बदल लागतोय. हा पहिला धक्का. 6 या धावसंख्येवरती. रमेश बॅक टू द पवेलियन. मुटकलवाडी या दोन संघांमध्ये दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉस साठी या. मुटकलवाडी आणि चालकेवाडी नेक्स्ट मॅच. तुकाराम येत आहेत नवीन फलंदाज. फुल टॉस चेंडू. क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल झालाय ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. तुकारामला मिळते पहिल्या चेंडूवरती जीवनदान. मिळतील चेंडूवरती 2 धावांनी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 8. 8 धावा धावफलकावरती. एक बाद 8.
ही धावसंख्या आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गिरगाव या टीमची. गावडी बॉईज आणि गिरगाव असा विद्यमान सामना सुरू आहे. प्रदीप येत आहेत नवीन गोलंदाज आणि स्ट्राईक इनला फलंदाज संग्राम आहे. हाफ ट्रॅकर, अर्ली बॅट स्विंग खूप आधीच खेळले. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, चेंज ऑफ पेस व्हेरिएशन, आणि येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या 8. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा येतोय हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी प्रदीप करतायत. प्रदीपकडे वेग नाही परंतु व्हेरिएशन आहे. दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता गोलंदाज प्रदीप मध्ये आहे आणि आपल्या क्षमतेनुसार तो गोलंदाजी करतोय या षटकामध्ये. फुलर लेनचा चेंडू होता, त्याला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. नो +6. यस, ऍक्शन पैकी ऍक्शन. एकूण धावा मिळतील 9 या चेंडूवरती. षटकार आहे. नऊ धावा असतील या चेंडूवरती. नवीन गोलंदाज आहेत, प्रीट आहे, प्रवीण. वाईड बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 18 आहे आणि पुन्हा एकदा येतो हा डॉट बॉल. फ्रीट वरती नक्कीच फायदा घेऊ शकला नाहीये. धावसंख्या 18 आहे. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. प्रत्येक सामना हा 4 षटकांचा असणार आहे. मुटकलवाडी आणि चालकेवाडी या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉससाठी या. पुल करण्याचा प्रयत्न, मिस्टामिंग स्ट्रोक आहे. मिडविकेटला फिल्डर येत आहेत. चांगली फिल्डिंग आणि त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 19. भगवा चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन आदरणीय विकासजी बारसकर साहेब आणि अनिल आयरे साहेबांच्या माध्यमातून भगवा चषक आपण पाहतोय. वन डे फिनिश ही स्पर्धा आहे. सुपर संडे आणि सुपर धमाका सुरू आहे. बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट करतायत. क्षेत्ररक्षक येतील डीप मधून कव्हर पॉइंटला. हा चेंडू फील्ड होईल, त्याच्यावरती मिळतील एकूण धावा 2. गुड रनिंग बिटवीन द विकेट. खूप चांगलं तालमेल, खूप चांगलं कॉर्डिनेशन आपण पाहतोय तुकाराम आणि संग्राम मध्ये. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 21. 21 धावा धावफलकावरती आहेत. दुसऱ्या षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. आणि वाईड बॉलचा इशारा येतोय मुन्ना पठाण सरांचा. अभांतरच्या स्वरूपात एक धाव IW स्कोर कार्ड मध्ये. धावसंख्या 22. 22 धावा. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील ऑनलाईन या सामन्याचा घरबसल्या आनंद घेत आहेत. त्याही प्रेक्षकांचं स्वागत आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आलाय हा डॉट बॉल आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 22. ड्राईव्ह करतायत. डीप मधून फिल्डर येतील परंतु शॉर्ट मिडविकेटला जे फिल्डर होते ते झाले चेंडूवरती आणि त्याच्यावरती मिळते एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल
23 धावा. मोहन आहेत नवीन गोलंदाज आणि स्ट्राईक इनला फलंदाज तुकाराम. क्लीन बोल्ट. यश ठेव उद्ध्वस्त दांडी. गोल यू मिस. आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झाले बाद. विकेटचं पतन. तुकाराम बॅक टू द पविलियन. धावसंख्या आहे 23. नवीन फलंदाज उत्तम स्ट्राईक इनला आहेत. पुल करतायत. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. फार वेगाने आलेत चेंडूवरती आणि थोडीशी फंबल झाले. क्षेत्ररक्षक देखील मिळतील या चेंडूवरती. एकूण 2 धावा. आज सकाळपासून पावसाचं आगमन देखील आपण पाहतोय. यावेळेस लाईन पाहावी लागणार आहे. लॉंग स्टॉपला क्षेत्ररक्षक तर आहेतच. एक धाव कंप्लीट झालेली आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉल येतोय. व्हाईट +1 मिळतील या चेंडूवरती. 2 धावा. धावसंख्या 27. हाफ ट्रॅकर हा चेंडू पुन्हा एकदा वेल लेफ्ट केलेला आहे आणि इथे व्हाईट बॉल. धावसंख्या 28-28. चला मुटकलवाडी आणि तालकेवाडी दोन्ही संघाने टॉस साठी या. आपण नेक्स्ट मॅच या दोन टीम मध्ये असणार आहे. परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत आणि फिल्डर स्कीड झाले शॉर्ट कव्हरला. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 29. 29 धावा धावफलकावरती आहेत. हे वैशिष्ट्य आहे पावसाळी क्रिकेटचं. तुम्हाला हे चित्र नेहमीच बघायला मिळेल आज संपूर्ण दिवसामध्ये. प्रचंड वेग आहे. स्कीट होतो हा चेंडू कारण की जेव्हा जेव्हा पाणी असतं खेळपट्टीवरती तेव्हा तेव्हा चेंडू लेग बायच्या स्वरूपात एक धाव ऍड होईल स्कोर कार्ड मध्ये. जेव्हा जेव्हा पाणी असतो खेळपट्टीवरती तेव्हा तेव्हा नक्कीच रबर बॉल जो आहे तो नेहमी स्कीट होत असतो आणि तेच चित्र आपण पाहिलं. मिळते एक धाव लेग बायच्या स्वरूपात. धावसंख्या 30. 4th विकेटने भीमर आणि त्याला पाठवलं स्क्वेअर लेगच्या दिशेने. सीमारेषेच्या बाहेर. 9+4 मिळतोय पंजा. बॅकफुटला गेले. पुन्हा एकदा पंच करतायत. एक धाव तर कंप्लीट केली आहे आणि एकच धाव मिळेल या चेंडूवरती. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 36. 36 धावा धावफलकावरती.
धावसंख्या 36 आहे. नवीन गोलंदाज पियुष. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 36. अंतिम षटक. चला मुटकलवाडी आणि चालकेवाडी. मुटकलवाडी आणि चालकेवाडी टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. ऑन साइडला खेळतायत. चेंडू जागेवरती थांबलेला आहे आणि संग्राम धाव देखील घेत नाहीये. येथे डॉट बॉल. मोठे फटके खेळायचे आहेत. अंतिम षटक आपण पाहतोय. पियुष गोलंदाजी मार्कवरती. एक चांगलं कॉन्टेस्ट. फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका. सीमा पार हा येतोय. भगवा चषक चौकार. धावसंख्या 40. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. अंतिम षटकामधील संग्राम. यावीस लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 41. 41 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतो. धावसंख्या 42. 42. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. कोणताही फुटवर्क नव्हता. नक्कीच संग्राम जो खेळतोय 22 या धावसंख्येवरती. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. त्याला दोन्ही संघटक टॉस साठी देखील या. आपण टॉस करूया. मुटकलवाडी आणि चालकेवाडी. बॅक टू द बॉलर खेळतायत. डॉट बॉलची समाप्ती. अंतिम चेंडू शिल्लक आहे. या षटकामधील धावसंख्या 42. 42. ऑन साइडला खेळतायत. एक धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. बॅकअप चांगला आहे. 2 धाव मिळतील चेंडूवरती आणि 2 धावांवरती समाधान मानावं लागेल. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 44 आणि 45 धावांचं टार्गेट सेट केलं आहे. 24 चेंडू बनवायच्या धावा 45 या मॅच मध्ये. टॉस करूया आपण चालकेवाडी आणि मुटकलवाडी या 2 टीम मध्ये. या पुढील सामना या 2 संघांमध्ये असेल. चला कॅप्टननी या. आम्ही वारंवार सूचना करतोय. बघा 5 मिनिटाच्या आतमध्ये जर संघनायक आला नाही टॉस साठी तर 1 षटक कमी केलं जाईल दोन्ही संघांचं. विनंती असेल मुटकलवाडी या टीमच्या कॅप्टनला की आपण टॉस साठी या. कारण की चालकेवाडी या संघाचे संगणक इथे उपस्थित आहेत. मुटकलवाडी टीमचे कॅप्टन टॉस साठी आपण.
चालकेवाडीचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. चला विनंती आहे मुटकलवाडी या टीमचे कॅप्टन टॉस साठी या बन. आदरणीय अनिलजी आयरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. जे आयोजक आहेत या स्पर्धेचे अनिलदादा आयरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. विकासजी बारसकर साहेब आणि अनिलदादा आयरे साहेबांच्या माध्यमातून भगवा चषकाचं हे आयोजन क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा. यस मुटकलवाडी आणि चालकेवाडी ऋषिकेश कॅप्टन आहेत. टॉस संपन्न होते आणि टॉस जिंकलाय चालकेवाडी या टीमने. आय थिंक ऋषिकेश प्रदीप आणि मोहन ही जोडी आहे आणि गोलंदाज या पहिल्या षटकामध्ये नक्कीच गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय रमेश. ऑन साइडला खेळतात लॉफ केला चेंडूला आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार.
पुन्हा एकदा ड्राईव्ह करताय क्षेत्ररक्षक येतील डीप मधून. एक धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्याचा प्रयत्न, चेंडू सापडत नाही. आय थिंक यस सापडलाय आणि मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 10. 35 धावांची अजूनही गरज आहे. 19 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 10. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 35 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. 18 चेंडू बनवायचे धाव 35. सँडीने जर गोलंदाजी केली आणि त्याने जर विकेट हॅट्रिक नोंदवली तर केजी द बॉस कृष्णा गुरव यांच्या माध्यमातून पारितोषिक 1000 रुपये विदाउट जीएसटी. जीएसटी लागू का? क्या बात आहे. सँडीकडे बघा, ही सुवर्ण संधी आहे. आज रविवार देखील आहे. सँडी यस शुद्ध शाकाहारी माऊली सँडी. हरिभक्त पारायण सँडी. हबप बघा, हॅट्रिक साठी 1000 रुपये. क्या बात आहे, क्या बात आहे. ऍक्शन तर चांगली आहे आणि पहिला चेंडू यावीस डॉट आलाय. 35 धावांची अजूनही गरज आहे. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक. ऍक्शन खूप चांगली आहे आणि वाईड बॉलचा इशारा येतोय. खऱ्या अर्थाने पाऊस देखील सुरू आहे त्यामुळे थोडंसं अवघड जात आहे गोलंदाजी करणं केजीला. सँडीला केजी ची टी शर्ट त्यांनी परिधान केलेली आहे. धावसंख्या 11. 34 धावांची अजूनही गरज आहे. 17 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा बनवावे लागतील. एक कॅल्क्युलेशन क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल या मॅच मध्ये. प्रचंड वेग आहे सँडीच्या गोलंदाजीमध्ये. आले हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 11. 34 ची गरज आहे. 16 चेंडू शिल्लक. 16 चेंडू बनवायच्या धावा 34 या मॅच मध्ये. पुल करतायत क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये. डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. गवत खूप आहे आणि या चेंडूवरती एकूण मिळतील धावा 3. धावसंख्या आहे 14. 4 चेंडू फेकले सँडीने आणि अवघ्या 4 धावा आतापर्यंत खर्च करतोय. 6 पेक्षा कमी धावा खर्च केला तर केजी काय पारितोषिक आहे का सँडीसाठी? 4 चेंडू अवघ्या 4 धावा खर्च करतोय. इकॉनॉमिकल गोलंदाजी. क्या बात आहे. चांगली गोलंदाजी नक्कीच सँडी करतायत. लॉफ करण्याचा प्रयत्न. मिस्टायमिंग आहे. एलिव्हेशन नाहीये क्षेत्ररक्षक. क्या बात आहे. अप्रतिम. हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय फेल. विकेटचं पतन आणि विकेट मिळवले सँडीने. 5 चेंडू फेकलेत आणि अवघ्या 4 धावा खर्च करतोय. आणि कृष्णा गुरव यांच्याकडून या विकेटसाठी 500 रुपये सँडीसाठी. ऑनलाइन जीपे. न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. पियुष. अवघ्या 4 धावा खर्च करतोय 5 चेंडूंमध्ये. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. इकॉनॉमिकल गोलंदाजी करताय सँडी या षटकामध्ये. पियुष नवीन फलंदाज. 13 चेंडू शिल्लक आहेत. 31 धावांची अजूनही गरज आहे.
सामना जिंकण्यासाठी. ऑन साइडला खेळतायत. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. तिसऱ्याचा प्रयत्न नाकारलाय, थांबवलाय आणि मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 16. अवघ्या 6 धाव्यांचं षटक फेकलंय गोलंदाज सँडीने. इकॉनॉमिकल गोलंदाजी. टाळ्यांचा गजर होतोय आपल्या व्यासपीठावरून सँडीसाठी. आणि इक्वेशन आहे 12 चेंडू 29 ची गरज सामना जिंकण्यासाठी. क्या बात आहे. कॅमेरामनने फोकस केलेला आहे सँडीवरती देखील. आपल्या टीव्ही स्क्रीनवरती सँडीला पाहू शकाल. ऍक्शन रिप्ले. क्या बात आहे. 12 चेंडू 29 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज रोशन येत आहेत. 12 चेंडू शिल्लक आहेत. 29 ची गरज सामना जिंकण्यासाठी. सामना टर्न झालाय. सामना आता माझा झुकलेला आहे. गिरगाव या टीमच्या बाजूने गावडी बॉईज संघ थोडासा संघर्ष करतोय. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. त्याच्यावरती मिळते एक धाव. लेग बाईच्या स्वरूपात धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 17-28 ची गरज आहे. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये. 11 चेंडू बनवायच्या धावा 28. सामना जिंकण्यासाठी रोशन गोलंदाजी मार्कवरती आणि स्ट्राईक इनला फलंदाज पियुष आहे. आणि हा डॉट बॉल येतोय. 10 चेंडू 28 ची गरज. बॅटल सुरू आहे. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. पुन्हा एकदा मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवलं जात आहे. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. 9 चेंडू शिल्लक आहेत जिंकण्यासाठी. अजूनही धाव बनवायचे 27. ज्याप्रमाणे सँडीने गोलंदाजी केली त्याचप्रमाणे रोशन देखील गोलंदाजी करतायत. फुलटॉस. क्षेत्ररक्षक जज करतायत आणि त्यांच्या आवाक्याच्या बाहेर सीमा पार आहे तो षटकार. आठ चेंडू शिल्लक आहेत. 21 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. 8 चेंडू 21 ची गरज सामना जिंकण्यासाठी. हे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतायत. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि संग्राम स्वतः गेले होते चेंडूवरती. मिळतील एकूण धावा 2. 7 चेंडू शिल्लक. 19 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 7 चेंडू 19 धावा बनवायच्या आहेत. सात चेंडू 19 धावा. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू आहे आणि त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 27. 6 चेंडू शिल्लक. 18 ची गरज सामना जिंकण्यासाठी गावडी बॉईज या टीमला.
वाईट बॉलचा इशारा येतोय. अजूनही 17 धावांची गरज आहे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ह्या 20 फटका थोडासा फसलाय डीप मध्ये. पॉइंटला क्षेत्ररक्षक घेतील. दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. 5 चेंडू शिल्लक आहेत. 15ची गरज सामना जिंकण्यासाठी गावडी बॉईज या टीमला. एखादा मोठा फटका मारावाच लागेल या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी गावडी बॉईज या संघाला, कारण की 5 चेंडू शिल्लक आणि 15 धावा अजूनही बनवायच्या आहेत. गतीमध्ये परिवर्तन. मिसटायमिंग की प्रॉपर टायमिंग क्षेत्ररक्षक जज करतायत आणि चुकीचं जजमेंट. सीमा रेषेच्या बाहेर हाय तो चौकार. 4 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 11ची गरज. चार चेंडू शिल्लक आहेत. 11 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. 4 चेंडू 11 बनवायचे आहेत. बॅटिंग खूप चांगली सुरू आहे. अंतिम षटकामध्ये एक चौकार देखील आलाय आणि SOUT फलंदाज झाल्या बाद. पंचांचा इशारा येतो वाईट प्लस विकेट. चार चेंडू शिल्लक आहेत. 10 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. गावडी बॉईज या टीमला न्यू बॅट्समन आहेत बॅटिंग करण्यासाठी. तुषार 4 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. डावखुरी हाताचा हा विस्फोटक फलंदाज तुषार येतोय. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि विकेटचं पतन. विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. तुषार बॅक टू द पवेलियन. 3 चेंडू शिल्लक. 10ची गरज. अजून एक चांगला चेंडू आणि आलाय हा डॉट बॉल. 2 चेंडू शिल्लक आहेत. 10 धावांची गरज या मॅच मध्ये. एक षटकार एक चौकार मारावा लागेल गावडी बॉईज या टीमला हा सामना जिंकण्यासाठी. एक्सपिरियन्स भरपूर आहे आणि तो एक्सपिरियन्स आपण पाहतोय अजयच्या या गोलंदाजीमध्ये. हुक करण्याचा प्रयत्न आणि सोडून दिला होता चेंडूला. व्हाईट बॉलचा इशारा येतोय मुन्ना पठाण सरांचा. 2 चेंडू शिल्लक आहेत. 9 धावांची गरज आहे. 2 मोठे फटके मारावेच लागतील. आणि हा चेंडू आलाय डॉट. विश्वास बसत नाही संग्रामला देखील, कारण की या चेंडूवरती चौकार किंवा षटकार सहज मारू शकले असते फलंदाज. नाराज आहेत
ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. एक चेंडू शिल्लक, 9ची गरज आणि सामना झालाय फिनिश. सामना जिंकलेला आहे गिरगाव या संघाने. अभिनंदन गिरगाव या संघाचं, हार्ड लक गावडी बॉईज या टीमचं. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण घोषित करूया सँडी, ज्याने 6 धावा खर्च केल्या, 1 विकेट मिळवली. सँडी या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. कृष्ण गुरव यांचे शुभ हस्ते आपण देऊया सँडीला मॅन ऑफ द मॅचचं हे गोल्ड मेडल आणि 500 रुपये देखील, विकेटसाठी 500. सँडी वरतीच कॅमेरा आहे, क्या बात आहे. आय थिंक त्याच्या करिअर मधली पहिली का मॅन ऑफ द मॅच. यस, क्या बात आहे. भरपूर आनंदित आहे सँडी. 1 विकेट, 6 धावा खर्च केल्या सँडीने आणि सँडी आहे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला केजीच्या शुभ हस्ते आपण देऊया सँडी. या आपण 500 रुपये ऑनलाईन. नेक्स्ट मॅच आहे मुटकलवाडी आणि चालकेवाडी या दोन टीम मध्ये. टॉस जिंकलाय चालकेवाडी या टीमने या पुढच्या सामन्यामध्ये आणि त्यांचा निर्णय आय थिंक क्षेत्ररक्षण आहे चालकेवाडी या टीमचा. सँडी आहेत मॅन ऑफ द मॅच. यस, सँडी आहेत या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. सामना सुरू होतोय मुटकलवाडी आणि चालकेवाडी या दोन टीम मध्ये. आणि जसा सामना सुरू होईल या ऐकूया आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ बदलापूर, बदलापूरचा बुलंद आवाज तुषार महाराज शिंदे यांना आपण इन्व्हाइट करूया मायक्रोफोन वरती. अभिनंदन सँडी, वेल प्लेड, खूप चांगली गोलंदाजी केली सँडीने आणि सामना जिंकून दिला.